कुर्ला पश्चिम परिसरातील कपाडिया नगर या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोदामांना मध्यरात्री 3च्या सुमारामध्ये भीषण अशी आग लागली आणि त्यामुळे येथील 15 ते 20 अधिकहून गोदामे जळून खाक झालेली आहे। सध्या मी कुर्ला पश्चिम परिसरातील कपाडिया या ठिकाणी आहे। येथील जी दुकानं आहेत ती पूर्णतः जळून खाक झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सध्या आज दुपार 12च्या दरम्यानची दृश्य आहेत। या ठिकाणी जे दुकानं जी गोदामं जळून खाक झालेली आहेत त्यांचे जे मालक आहेत कामगार आहेत ते भंगार काढण्याचं काम या ठिकाणी करतात। एकही दुकान या भीषण अशा आगीमध्ये वाचलेलं नाहीये। एवढी भीषण अशी ही आग या येथील गोदामांना लागली होती। इथली गोदामं आहेत अक्षरशः जळून खाक झालेली आहेत। करोड रुपयाचं नुकसान येथील गोदामाचं झालेलं आहे। अग्नी ज्या वेळेस आग लागली या आगीची माहिती तात्काळ प्रशासनाला कळाली। त्यानंतर अग्निशामक दलाचे गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले आणि जी 3-3:30च्या सुमारास लागलेली आग सकाळी 6 पर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशामक दलाला यश आलेलं आहे। आणि सध्या दुपारी 12च्या सुमारची दृश्य आहेत। या ठिकाणी सर्व दुकान हे जळून खाक झालेले आहेत। जे काय उरलं सुरलं जे सामान आहे ते आता नागरिक काढण्याचा प्रयत्न करत आहेत। हे जे सामान आहे ते लोखंडाचं आहे। हे भंगार सर्व सामान आता उरलं सुरलं सामान येथील नागरिक दुकान मालक आता घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत। या कुर्ला पश्चिम परिसरामध्ये सातत्याने गेल्या अनेक महिन्यांपासून आगीचं प्रमाण वाढलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी या आगीवर नियंत्रण आणण्यास अपयशी का होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, मुंबई।